तर राज्यातल्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या महायुतीच्या नेत्यांमध्येच आता मात्र जोरदार जुंपली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या नेत्यांवर गंभीर टीका केली। आमचीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता होती, मात्र सत्तेचा कधी उन्माद केला नाही। मात्र आता उमेदवारी मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत असं सांगत सत्तेचा माज आल्याची टीका अजितदादांनी भाजपवर केली। अजितदादा पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते। आता वेगवेगळ्या ठिकाणी देखील तू फॉर्म काढ, तुला हे करू, तुला ते करू वगैरे वगैरे हे सगळे प्रकार चालले। पिंपरी चिंचवडमध्ये आमच्याकडे पण काम करत असताना केंद्रातली, राज्यातली, जिल्ह्यातली, तालुक्याची, गावची सगळीच त्या ठिकाणी कामकाज आम्ही बघायचो, म्हणजे ज्याला आपण सत्ता म्हणतो, तिथं आमची लोक होती। पण आम्ही सत्तेचा उपमास होऊन दिला नाही, माज होऊन दिला नाही। आता सत्तेची मस्ती, नशा आणि माज आलेला आहे। मी आपल्याला पुराव्यांनी निश्चित देईल की तेच रस्ते जर दुसरीकडे करायचं म्हटलं तर ते कमी पैशामध्ये होतात। इतर टेंडरमध्ये खाडाखोड त्या ठिकाणी केली जाते, त्याच्याही बद्दलचे पुरावे माझ्याकडे त्या ठिकाणी आहेत। कर्ज काढून सण साजरा केला जातोय। इथल्या पुढाऱ्यांनी जसं रूल काढून सण साजरा करू नये असे जुनी लोक आम्हाला सांगायची। शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे। मला हे बघवत नाही।